नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही ऐकताय रंगराव बापू पाटील यांची डाव ही कादंबरी आणि आज भाग 3. सकाळ झाली. पाहुणेसनी काहीतरी खायला कर ग. हनुमान चहाची रिकामी कब्बशी खाली ठेवत म्हटलं. सूर्याचा लाल गोळा पूर्व क्षितिजावरनं हळूहळू वर सरकत होता. मुकुंदरावांनीही चहा संपवून कब्बशी खाली ठेवली. काय करू हो खायला? मुक्ताबाईनं आतनं विचारलं. आज मुक्ताबाईंनी इरकली लुगडं परिधान केलं होतं. एरवी त्या कोणत्या तरी गावाला जाताना हे ठेवणीतलं लुगडं नेसत असत, पण आज जावाय पाहुणं आलं होतं. त्यांच्यासमोर एखादं जुनेर नेसून वावरणं त्यांना पसंत नव्हतं. करकी शिरा फिरा, नाही तर खांदा फवं कर. खायला करते खरं, पण पुन्हा जेवण नीट नाही व्हायचं, भूकमोड होईन. मासा आणाय सांगितला नाही का भीमप्पाला? वै की, पण तरी मासा इथं यायला 10 वाजतेली. हनुमा कब्बशा उचलत म्हणाला. वाजू देती. मासा शिजाय किती वकूत लागतोय, तर बाकीचा स्वयंपाक आवरते की. आवर तर आवर. खपली घावाच्या चपात्या कर. खपली घावाच्या करते तुमच्या जावयाला, कंदूरच्या घावाच्या करत नाही. आणि तुझं नाही वय तो जावई? आहेत की. बराबर लागलीच की कामाला. अनुजी कुठं गेली म्हणतो मी? आंघोळ करती. अजून? वय, पाहुणेसने आधी दिलं 2 बारड्या पाणी तापून, आता अनेक आपल्याला हंडाभर ताप पिवलंय. बरं आवरा आवरा आवरा, म्हणजे संध्याकाळच्याला मटण फेटण करू. नाही, आम्ही जाणार बरं का 12च्या गाडीनं. पाहुणा म्हणाला. आता आज कुठं जात आहे? 2 दिवस राहा की निवांतवानी. पाहुणचार जोडा. इस्लामपूरला शनिमा बघाय जाऊ सगळी. नाही हो, थांबायला रजा नाही आहे. सोमवारी हजर झालं पाहिजे नोकरीवर. आमचा साहेब फार कडक आहे. उज्ज्वलाला न्यायची म्हणतोय मी तिकडे, त्यासाठी तिला न्यायला आलो आहे मी. ती तर कावाच तयार रे. सारखी पत्राची वाट बघत होती बघा तुमच्या. मुंबईला खोली बघायची चालली असं बी म्हणत होती. मिळाली का खोली? हो. काय पैसे काय द्यायला लागलं काय? हां, लाखभर. आणि भाडं? ते वेगळंच की. किती आण भाडं? 10,000 रुपये. भाऊ, दांडगा खर्च आहे म्हणा की मुंबईचा. नाही, पैसासुद्धा मुबलक मिळतो तिथे. इथे आपल्या खेडेगावात काय आहे? जावई आणि सासरा निवांत गप्पा छाटत बसले होते. जावयाला मुंबईच्या बाता मारायला जोर चढत होता. सासरा जावयाचं बोलणं कौतुकानं ऐकत होता. मुक्ता स्वयंपाकाला लागली होती. मध्येच ती स्वयंपाकघरातून उठून बाहेर कुडाची न्हाणी केली होती तिकडे गेली आणि तिने पोरीला हाक मारली. उजे, काय गाय? अगं आवर की मर्दिनी. स्वयंपाक झटपट केला पाहिजे. 12च्या गाडीनं पाहुणं जायचे म्हणतात. गाडी चुकली म्हणजे फाट्यापतोर चालत जायला लागन. अगं झालं, आवरलंच की. लवकर आवर की. आज किती उशीर लावला ग तू आंघोळीला? अगं झाली आई, आवर ग. उगा खेळत बसू ना ग. मी काय खेळत बसती वय काय? नाही तर काय. अगं आई, आंघोळ तरी करू दे की. सवनं आणि कसली ग? बरं तू स्वयंपाक कर, चहा पाण्याचं बघ. आलेच मी अंग धुवून. अगं मी त्यांना चहा दिला. आता पाहुणं नदीला फिरायला जायच्या तयारीत आहेत. फिरायला चालले बाई? हां बरोबर आहे. अगं आमच्या गावाला नदी नाही ना आई, म्हणून नदी बघायला जात असतील. नदी बघायला चालले? मला बाय गंमतच वाटती. अगं आई, एखाद्याला असती हाऊस. मुंबईच्या माणसांनी असं खेड्यात आलं की लय वाढ वाटतंय बघ. अगं आवरा की, काय बोलत बसलाय तुम्ही? असं म्हणत हनुमा तिकडे येऊ लागला. झालं, उजी लागली आवरे. दुकानातनं काय आणायचं असेल तर सांगा, नाही तर आईन येळेला सोडीची ऑर्डर. सांगते की, या. असं म्हणून मुक्ताबाई स्वयंपाकघराकडे वळल्या. हनुमाई तिच्या मागून आत गेला. आज बायको इरकली लुगड्यात बघून त्यालाही आपले नवेपणाचे दिवस आठवले. आता त्याची बायको त्याला आपल्या तरुणपणातल्या बायकोगत दिसत होती, अगदी जशीच्या तशी. आता उज्ज्वलाच्या अंगावर निळं पातळ होतं, काल गुलाबी होतं. तिथून ती सोपा ओलांडून आत गेली. केस पुन्हा एकदा झटकले. कुंकवाची गोल ठळक टिकली लावली. मुकुंदराव कपडे चढवून बाहेर पडण्याच्या तयारीत होते. आता कुठं? येतो फिरून जरा. लवकर या, त्यावर स्वयंपाक होती. हो आलोच. जरा कृष्णाकाठची मजा बघून येतो.
बरं, असं म्हणून ती स्वयंपाकघरात घुसली आणि दुकानातलं साहित्य आणायला गेलेला हणमा हातात 2 पिशव्या घेऊन अंगणात आला. मुकुंदरावांनी पायात सॉक्स चढवले, बूट झाडले, पायात घातले. वाट घावल का तुमसनी? हणमानं विचारलं. अहो त्यात काय अवघड आहे? मुंबईत राहणाऱ्या माणसाला इथे वाट घावायला अवघड नाही. पण लय उशीर बसू नका. नाही नाही, तासाभरात येतो मी, कारण आम्हालाही जायचं आहे ना. ते बघू पुण्यांदा. पण हणमाच्या या बोलण्याकडे मुकुंदरावांचं लक्ष नव्हतं. त्यांचं लक्ष होतं ते कृष्णेकडे गेलेल्या पायवाटेकडे. झाडातून, हिरव्या कंच गवतातून फुतकारत सळसळत जाणाऱ्या एखाद्या नागिणीसारखी वाट बघून मुकुंदरावांना तिचा मोह वाटला आणि ते त्या वाटेनं बुटांचा तालबद्ध आवाज करत झपाझपा चालायला लागले. स्वच्छ सकाळ झाली होती. तांबूस ऊन आता पांढरट आणि प्रखर वाटत होतं. त्या प्रखर प्रकाशात धोंडवाडीच्या भोवतालच्या हिरव्या झाडीतले पारवे आपले करवतकाठी पंख फडफडवत उंच भराऱ्या मारत होते. कृष्णाकाठी पाणकोंबडे साद घालत होते, तर मधूनच एखादी टिटवी कृष्णेच्या डोहावरच्या शांततेवर आपल्या कर्कश आवाजाचा ओरखडा उठवून जात होती. मुकुंदराव कृष्णाकाठच्या एका भव्य कातळावर बसला होता. तो काळा कभिन्न प्रचंड दगड बसण्यास योग्य होता. त्याच्यावर बसून मुकुंदराव कृष्णाकाठची हिरवी सृष्टी, तांबूस मळी, मळीची डुलणारी हिरवीगार पिकं आणि यातून भरारणारे विविध प्रकारचे, विविध रंगांचे आणि विविध पंखांचे पक्षी न्याहाळत होता. कुठे मळीला एखादा तुस्त खोंड आपलं काळ्या डोंगरा एवढं दिसणारं मोठं वशिंड थरकवत तांबूस माती खुरानं उधळत होता आणि टोकदार शिंगांनी माती उडवत होता. काळ्या करंद शेपटीचा गोंडा उंचावून थैथयाट करत होता. हे दृश्य मुकुंदरावला अत्यंत विलोभनीय वाटत होतं. आणि त्याला असली सासरवाडी मिळाली, इतकी देखणी बायको मिळाली आणि इतकी चांगली सुस्वभावी माणसं मिळाली याबद्दल अतीव समाधान वाटत होतं. स्वतःच्या दैवाचे तो आभार मानत होता. तो आनंदाच्या अत्युच्च टोकाला जाऊन पोचला होता. त्यात उज्ज्वलेच्या उन्मादपूर्ण प्रेमात घालवल्या आनंदी रात्रीच्या बेहोशीची पकड त्याच्या मनावर अद्यापही होती. रात्रीचे सुखसंवाद, गुपचूप कुजबुजणं, हसणं, खिदळणं, चेष्टामस्करी सगळं त्याला आठवत होतं. आणि ते आठवत तो कृष्णेच्या काठावरचं अनोखं सौंदर्य प्राशन करत होता. ते किती पिऊ आणि किती नको असं त्याला वाटत होतं. मुंबईच्या बकाल वस्तीपेक्षा, तिथल्या प्रचंड गोंधळापेक्षा ही टुमदार सासरवाडी आणि तिथली प्रेमळ माणसंच त्याला अधिक सुखकारक वाटत होती. त्यांच्या आदरातिथ्यानं तो भारावून गेला होता. असीम आनंदाच्या अमृत डोहात तो पोहत होता. हे स्वर्गसुख असं चाखत राहावं असं त्याला वाटत होतं. आणि या सर्व स्वर्गसुखात भर टाकणारी, किंबहुना या सर्व आनंदाची खरी मालकीण त्याला उज्ज्वलाच वाटत होती. न्हावून आल्यानंतर तिने ठळक कुंकू रेखलं तेव्हा तर त्याची नजर तिच्यावर खिळूनच राहिली होती. मुकुंदा बसला होता. त्याच्या खालच्या बाजूला दूर असा एक प्रचंड कातळ होता. त्यावर एक कोळी माशाला गळ लावून बसला होता. त्याच्या हातातली लांब कळकाची फोक तो सारखी इकडे तिकडे हलवत होता, पण अजून एकही मासा त्याच्या गळाला लागला नव्हता. अचानकच दादू नांगरे त्या पलीकडच्या कातळावर आला. त्यांनी माशाच्या टोपल्यात वाकून बघितलं आणि कोळ्याला म्हणाला, काय घावलं नाही का रे? नाही ना. अरे दीपक रावासनी एक वांब पाहिजे. अरे अजून एक चिंगळी बी घावली नाही, तुला वांब कुठली देऊ? अरे दीपकराव ते तिकडं मळीला मक्यात बसलेत बंदूक घेऊन. का बरं? काय नाही, शिकारीला आलेत नदीला. कसली शिकार? अरे पाखराची. उडत्याला पाखराची का चालत्याला पाखराची? कोळ्यानं डोळा मिचकावला. मजी? दादूनं न समजून विचारलं. अरे तुझ्या दीपकरावाला कसली पाखरं लागते ती ते आम्हाला चांगलं माहिती आहे ना. मग देतो का आणून एखादं? का? तू आहेस की. तू लेका त्याच कामं होय. काळी बेरी कामं करत बसतो त्याच्या बांगल्यावर राहून. करतोच की. अरे आमचं धनी आहेत ते, आणि त्याबद्दल आम्हाला पैसे देतात. आमचं घर चालतं त्यांच्या पैशावर. मग नग भय पाखरं हुडकून द्यायला. दे बाबा दे, चांगलं पुण्य मिळव. परवा हनुमाच्या तावडीतनं सुटलाय तुझा मालक, नाही तर तो खांडोळीच करत होता बघ त्याची.
काय खांडोळी करतंय? छाताडात गोळी बसत होती, तिथंच मेलं असतं कुत्र्या गत्तड पडून. त्यांच्या भावकीतल्या भीमानं मध्यस्थी केली म्हणून जमलं. गरीब त्याच्या आईला मालकावर चढाई करायला निघाले. अरे त्याची ताकद किती, आमच्या मालकाची ताकद किती, याचा काय विचारच नाही भाडव्याला. नाही पण तुझ्या मालकाचं हे खरं आहे का सांग? काय ते? हनुमाच्या पोरीचं नाव का काढावं त्याने? अरे आता नुसतं पाणी मागितलं म्हणजे नाव काढलं वे? नुसतं पाणी नाही मागितलं, तिच्या संग तो झाट्या खाया लागला, काकणं फुटली, हात रक्तबोंबाळ झाला, चुलीच्या कोपऱ्याकडं फरफटत गेली ती. त्या चुलीतल्या लाकडाने तिचं पातळ बी पेटलं होतं. यो कांगा बरं का हनुमाच्या पोरीचा. पाताळ कसं पेटलं पाताळ? अरे तुझा मालक तिच्या संकट झोंबायला लागला, त्या गडबडीत चुलीतल्या लाकडावर पाय पडला आणि ते पेटलेलं लाकूड आलं बाहेर, लागलं तिच्या पातळाला खाली. बरं मी म्हणतो आमचा मालक खेळला असन झोंबी, खेळला असन, खेळू द्यायची ना तिने बी. अरे तिच्या लग्नाला कर्ज दिलं म्हणून तिचं लग्न झालं ना. आता कर्ज दिलं म्हणून असं करायचं आहे? हां, कर्ज दिलं म्हणून लोकांच्या पुरीवाळी हात टाकायचं आहे? अरे मी म्हणतो जरा दिला असता मालकाला आराम तर तिचं काय बिघडत होतं? ही तरी कुठं एवढी राजाची राणी लागून गेली. असं कसं म्हणतो तू? चांगल्या घरातली पोरगी आहे ती, तुझ्या मालकागत चवचाल नाही ती. बरं असू दे, एक मोठा मासा दे, मालकाने सांगितलंय. बसलेत तिकडं मळीला माक्यात बंदूक घेऊन, त्यांनी दिलाय निरोप माझ्याकडं. मग आधी नाही सांगायचं होय का? हे बघ, भीमाप्पा पहाटाचं सांगून गेलाय, त्याच्या भावाच्यात कोण पाहुणा आलाय त्याला मासा पाहिजे. अरे मला माहिती आहे की कोण पाहुणा आलाय त्यो. ते बघ ते तिथं खडकाव बसलाय बघ, हनुमाचा जावाई आलाय म्हैसनं. का? आता त्याची पोरगी इकडं नाही का? मग? अरे बायकोला भेटायला आला सासरवाडीला, माझ्या लुटायला. कसली? अरे खाण्यापिण्याची. बरं ते असू दे, मासा घावला का मला हाक मार. आधी पहिलं गिरायक भाग होतो मग तुला. हा? अरे मालकाला कळलं तर तुला मार देतीन. देऊ देत की, आम्ही नाही त्याला हेड कावा काढून पैसा द्यायचा नाही, सगळं फोकटचं ताबलायचं. हे बघ ते काय चालायचं नाही. आधी मासा आम्हाला. मासा घावला का मला हाक मार. त्या पडाल्या खडकाव पाहुण्याजवळ बोलत बसतोय मी. आमच्या मालकाने एक अवघड जबाबदारी टाकली, ती पार पाडायची मला. काय तुझा मालक काहीतरी लाव्या करत असतोय. पुढं बोलू नको, तुझा कोळ्याचा धंदा कर सवन. हा, जातोय मी. दादू नांगरे तिथनं सुटला. लांब तिकडं खडकावर मुकुंदराव बसला होता. तिकडे झपाझप पावलं टाकत गेला. बराच वेळ हा म्हातारा त्या कोळ्याबरोबर बोलत बसला होता, एवढं मुकुंदरावांनी पाहिलं होतं. पण त्या बोलण्यातला एकही शब्द मुकुंदरावांना ऐकू आला नव्हता. दादू पाहुण्याजवळ आला. राम राम पाहुणं. हां राम राम. कवा आलाय? काल रात्री आलो मी. कसं काय, बरं आहे का? हो बरं आहे. दादू नांगरे मुकुंदाजवळ हळूच टेकला. बरंच लांब आला? हो आलो, सहज फिरत आलो. मला ओळखलं का? नाही हो. मी दादू नांगरे. बरं. मांगाचा. अच्छा. भोसल्यांच्या बंगल्यावर असतो मी कामाला. बरं. दीपकराव लय भला माणूस बरं का मालक आमचा. अच्छा. हा, गोरगरिबांच्या उपयोगी पडणारा. तुमच्या सासऱ्याला लग्नात लय मदत केली बरं का दीपकरावाने आमचे. म्हणजे? हुंड्याला पैसे त्यांनीच दिले की बिनव्याजी. कवा बी दे म्हणले परत. बरं. मग दादू नांगरे जरा पैस बसला. पहिलं तीर पाहत बसला. आजूबाजूला एखाद्या चोरागत पाहत राहिला. मुकुंदाला त्याची ती हालचाल चमत्कारिक वाटली. काय पान खाता का? नाही, नको. अहो खाऊन बघा, भारी आहे. इकडलं पान तुमच्या मुंबईसारखं बेचव नव्हं. आमच्या खेड्यातली पानं लय भारी लागतात बघा. अहो आमच्या खेड्यातलं सगळंच चांगलं बरं का. हो ना. दादू गोड हसला, पण ते हसणं मुकुंदाला कसंच वाटलं. दादूनं बटवा काढला आणि तो उगीचच खालती पाहत राहिला. तिकडे तुका कोळी चटकन उठला आणि त्यानं गळ लावलेली काठी खचून वर भिरकावली. एक चंदेरी मोठा मासा गळाला लागला होता. तो खडकावर पडला. धावत जाऊन तुका कोळ्यानं तो पकडला आणि टोपलीत टाकला.
अरे तुका घावला का रे मासा? दादूनं हळी देऊन विचारलं. वय वय घावला, मासा घावला. मग बंगल्यावर नेऊन दे जा, आलो मी इतक्यात. पण तुका कोळी काही बोललाच नाही. मोठा मासा गळाला लागल्यामुळे तो खुश होता. त्यांनी आपलं टोपलं उचललं आणि तो गावाच्या दिशेनं झापाझापा चालायला लागला. आईला ह्या कोळ्याला तोंड आहे का नाही बोलायला? गप निघून गेलं. दादूनं बटव्यात हात घातला, सुपारी काढली आणि अडकित्त्याच्या जबड्यात ठेवून त्याने ती कार 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 कातरायला सुरुवात केली. सुपारी कातरत तो दूर पाहत होता. पलीकडच्या तांबूळ रानात एक कोसा खोंड उकऱ्या काढून डिकरत होता. त्याला बघून नांगरे बोलला, आईला पाडं उंडारलंय बरं का. माझाला आलेली गाय पाहिजे त्याला, त्याशिवाय ते काय गार यायचं नाही. मुकुंदा काही बोलला नाही. नांगऱ्यानं सुपारी त्याच्या हातावर ठेवली. का गप का तुम्ही, बोला की काहीतरी. नाही काही नाही हो, तुमचा हा नदीकाठ बघतोय मी. कसं आहे? नाही खूप छान आहे. इथली माणसंही खूप छान आहेत. मुकुंद असं म्हणताच नांगरे छदमी हसला. का तुम्ही हसलात का? नाही काय नाही हो. मला तुमचं हसणं जरा वेगळं वाटतंय. हे बघा, आम्ही बोलू नये, तुम्ही ऐकू नये. म्हणजे म्हणजे नेमकं तुम्ही काय म्हणताय नांगरे मामा? मुकुंदाची उत्सुकता चाळवली गेली. घ्या पान, घ्या पान घ्या. नांगऱ्यानं मुकुंदाला बटव्यातली 2 कवळी लूस पानं दिली. नांगरे इकडे तिकडे बघायला लागला. काय सांगावं, कसं सांगावं याच्या विचारात गाडला. त्याला गळ टाकायचा होता, मासा पकडायचा होता. त्याच्या मालकानंच ही कामगिरी त्याला सांगितली होती आणि त्याची बिदागीही ठरलेली होती. नाही बोला ना नांगरे मामा, तुम्ही मध्येच गप्प का थांबलात? तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि तुम्ही ते लपवून ठेवताय असं मला वाटतंय. मुकुंदानं खिशातला हातरुमाल काढला. त्यावरती पोपटी कोवळी पानं पुसली, देठ खुडले. नांगरेनं पाहुण्यासमोर चुन्याची डबी सरकवली. आता काय बोलू साहेब, कसं सांगायचं सांगा. अहो सांगावं तर पंचायती, न सांगावं तरी बी पंचायती. म्हणजे काय? तुम्ही एकदा धाडकन सांगून टाका ना, काही मनात ठेवू नका. काय होईल ते होईल. कसं आहे पाहुणं, तसं सांगणं सोपं आहे आणि अवघड बी आहे बरं का. नाजूक बाब आहे हो, अति नाजूक म्हणलं तरी चालतंय. खरं म्हणजे हे मी तुम्हाला सांगणार नव्हतो म्हणा, पण आता एकदा बोलून गेलो आहे आणि आता मनात ठेवणं म्हणजे तुम्हाला फसवल्यासारखं आहे. सांगितलं तर मांडवावर चढणारी वेल तोडल्यागत होते बघा. हे बघा नांगरे मामा, ते काहीही असू द्या. आता ती गोष्ट मला तुम्ही सांगितलीच पाहिजे. नाही सांगितली तर माझं मन विचार करत राहील, डोकं फिरेल माझं. अहो डोसकं फिरायसारखीच गोष्ट आहे ती. असं म्हणून नांगरे दूर बघत राहिला. नदी पलीकडच्या लाल कौलारू घरातनं धूर निघत होता. कित्येकांचे संसार सुखात चालले होते. माणसं धूमधडाक्यानं परपंच करत होती. गाव टुमदार दिसत होतं. तिथली खुशीत असलेली माणसं त्याला नजरेपुढे दिसली. आता असंच एक सुखी कुटुंब दादू नांगऱ्याच्या तोफेनं जमीनदोस्त होणार होतं. बार भरला होता. तोफेला फक्त वात लावायची होती. सगळी तयारी झाली होती. घ्या कात घ्या. दादूनं काताचा तुकडा मुकुंदाच्या तळहातावर ठेवला. हे बघा नांगरे मामा, मला बुचकळ्यात पाडू नका. काय असेल ते खडानखडा सांगा. अहो मी तुमचाच आहे, मला परका मानू नका. दादूनही कात खाल्ला. तंबाखूमुळं त्याने इकडे तिकडे बघितलं. पाहुणं, मी तुम्हाला माझ्या अंतःकरणातली गोष्ट बोलतोय बरं का. गोष्ट खाजगी आहे, तशीच ती लय नाजूक बी आहे. तुम्ही मातूर त्या गोष्टीचा धक्का सहन करायला पाहिजे. नाही तुम्ही सांगा तर. हे बघा, कुठलाही धक्का सहन करण्याइतकं माझं मन तयार आहे. फक्त तुम्ही सांगा, उघड उघड सांगा. तुमच्या बायकोच्या हातावर एक खून आहे बघा. नांगरे पुढे सांगायला लागला. मासा गळाला लागत होता ते नांगरे मामाला जाणवत होतं. घशात हुक चांगला अडकला की गळाची दोरी एकदम भिरकावायची आणि मासा खडकावर आदळायचा. मग तडफडून मरतोय आपोआप. कुठली खूण म्हणताय तुम्ही आणि कसली खूण? अहो मनगटावरची खून. काहीतरी लागलं असेल बघा, रगात आलेलं असलं पाहिजे.
तुम्ही बघितली का नाही कुणाला माहिती ती खून, पण आता जाऊन बघा. नाही, मी पाहिली आहे ती खूण रात्री. खरचटलंय. बांगड्या पिचून काच घुसली असं मला तिने सांगितलं. पाहुणं, हितच गोम आहे बघा, हितच गोम आहे. हितच बायकोनी तुम्हाला फशिवलं. बांगड्या पिचून फुटतीन का काच घुसन हातात, सांगा बरं. म्हणजे तुम्हाला खोटं सांगितलं का नाही? नाही, मग ती जखम झाली आहे कशी? कसं आहे पाहुणं, ऐका. या गावचा श्रीमंतग्रस्त अन टग्याचा मस्तीत आलेला पोरगा या वाडीत हेच उद्योग करत फिरते. देखण्या कावळ्या, वयात आलेल्या, मनात भरलेल्या, नुकतंच लगीन झालेल्या यांच्या मागं लागायचं. त्यांच्या घरात घुसायचं, गोड गोड बोलून जमवायचं, नाही तर पैशाचं पुडकं पुढं टाकायचं. हे असं सगळं चाललंय बघा इथं गावात. त्यात तुमचं बी पाखरू फसलं आणि आता पक्क जाळ्यात गावलंय बघा त्याच्या. दिवाळीला बायको तुम्ही इकडं पाठवलीसा खरी, पण इथं ती हे उद्योग करत बसली. लय याळा बघितलं पाहुणं म्या. नाही, मला नाही खरं वाटत आहे. नाही, खरं वाटणार नाहीचे. बरं, मग मनगटाला जखमेचं काहीतरी सांगत होतात, ते सांगतोय ना. अहो, हा दीपक काय एकदा पोरीला कवेत घेतली, मग काय सगळा धुडगुसच ना. आता त्या दणक्यात बांगड्या फुटल्या आणि काचा घुसल्या मनगटामध्ये. एवढं सांगून दादू नांगरे जरा गप्प झाला. मासा गळाला लागला होता, चांगलाच अडकला होता. आता तो सुटणं शक्य नव्हतं. त्याचं इप्सित त्यांनी साध्य केलं होतं. दादूनी मग पुन्हा बटव्यात हात घातला. धोंडवाडीच्या मळीला पिकणाऱ्या चांगल्या कडक तंबाखूचं जाड पान त्यांनी काढलं आणि हातात चोरलं. तंबाखू? हो, मुकुंदरावांना काही सुचत नव्हतं. विचारानं डोकं एकदम भडकलेलं होतं. त्यांनी ती तंबाखू मळून तोंडात टाकली. बघा पाहुणं, जे सांगून नी ते सांगितलं, पण मन राहीना म्हणून सांगितलं. आता अशा पुरीला काय म्हणावं? आणि दुसरी गोष्ट अशी. मुकुंदराव आता पूर्ण भडकायला लागले होते. त्यांचं डोकं सुन्न झालं होतं. राग अनावर झाला होता. हनुमाच्या पोरीचं पातळ भी पेटलंय बरं का. पातळाला इस्तू लागला होता तो. आणि कसा? सांच्या पारनं घरात कोण नाही बघून ह्यो घुसला ना घरात. तिने चूल पेटवली होती स्वयंपाकाला आणि ह्यानं पुढचं दार ढकललं, चुळीजवळ धुडगूस मांडला. नांगरे मामा, हे सगळं खरं आहे? माझ्या विश्वास ठेवा ना पाहुणं. हे बघा, मांगान रामोशी कधी बी खोटं बोलणार नाहीत आणि कसलंही धाडस करायला मागं पुढं बघणार नाहीत. काम करा, हवं तर घरात जा, तिची पातळं बघा. एका पातळाचा काठ तुम्हाला पेटलेला दिसल. नांगरे मामा, नाही दिसला तर जीभ देईल मी कापून. आणि दुसरी गंमत अशी आहे का ह्या भानगडीला तुमच्या सासू सासऱ्यांची बी साथ आहे. काय सांगताय? मुकुंदाला आणखीन एक धक्का बसला. हे कशावरनं म्हणताय तुम्ही? बघा, त्याची भानगड अशी. या दीपक भोसल्याकडनं हनुमंतरावांनी कर्ज काढलं लग्नाला. मग दीपक भोसलेचं येणं जाणं वाढलं त्याच्या घरात. आता त्याला काय बोलावं तर लय अवघड. मग दीपक काय का करणार येऊन घरात. त्यात तो बाडा माणूस बोलणार काय? बोलावं तर पंचायत. काय बोलत्यात मग सासवान सासरा तुमचे? ते त्याच्या मिंद्यात गावले. नांगरे, तुम्ही तोंड सांभाळून. पाहुणं म्या फकस्त तुम्हाला सावध केलं. तुम्हाला राग येणं साहजिक आहे म्हणा. असा मी उठतो. आईला ज्याचं करावं भलं त्यो म्हणतो माझंच खरं. बसा नाही तर उठा, आम्हाला काय करायचंय हो. घरचा उद्योग सोडला आणि तुम्हाला शहाणपण शिकवायला आलो, हेच चुकलं बघा आमचं. आणि तो झपाट्यानं उठला
पायात पायताण घातलं आणि मळीच्या दिशेनं निघाला. त्याची पावलं अतिशय गतीनं पडत होती. मुकुंदराव त्याच्याकडे वेड्यासारखे पाहत राहिले. इकडे घरी मासा शिजत आला होता. चुलीवर रस्सा उकळत होता. मसाला बेजम वापरल्यामुळे रश्श्याचा खमंग वास दरवळत होता. उज्ज्वला आईला स्वयंपाकात मदत करत होती. त्याला झणझणीत रस्सा आवडतो असं आईला वरचेवर सांगत होती. जेवणाची सगळी तयारी झाली होती. हणमा सोप्याला बसून पाहुण्याची वाट पाहत होता. मधूनच चिलमीचे झुरके मारत होता. रुचकर आणि मसालेदार वासानं त्याच्याही तोंडाला पाणी सुटलं होतं. त्यांनी आज बऱ्याच दिवसांनी मासा आणला होता. त्यात बिनकाट्याचा मासा म्हटल्यावर हणमाई आज खुशीत होता. पाहुण्याच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. पाहुणं अजून कसं नाही आलं म्हणतो मी? चिलमीतली राख जेनाजवळ भीतीकड्याला झाडत हणमानं विचारलं. त्याच्या तोंडातून अजूनही चिलमीचा धूर निघत होता. अहो येतीन की आता, यायचा टाईम झाला आता, बायको आतूनच म्हणाली. उज्ज्वलाचे डोळे पाण्याने भरून आले होते. कांदा चिरताना तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. डोळे झाकून ती कांदा चिरत होती. उजे बाया हात कापून घेशी ना? आईने तिला सावध केलं. काय मला काय कांदा चिरायला ये नव्हे? आता ममईला गेल्यावर सगळा स्वयंपाक मीच करणार आहे. अगं येडे, ममई स्वयंपाक करायचा नसतो. मग अगं खानावळी जेवायचं दालनानं बायकोनं. का बाया? अगं स्वयंपाक करायला येळ आहे कुठं तिथं? मग काय करायचं तिथं? फिरायचं, सिनेमे बघायचे, हाटेलात जायचं. अगं ममईतली माणसं सगळी अशीच करते ती. रोज नवी खानावळ, रोज नवं हाटील. कवा गोड, कवा खारं, कवा मटण, कवा मुर्गी, कवा पापलेट, तर कवा. मुक्ताबाईला पुढे सुचे ना. अगं मग आये पैसे कसे पुरायचे अशी चैन केल्यावर? अगं आलेला सगळा उधळायचा. आणि मग मायलेकींचा संवाद संपला. कांदा लिंबू चिरून झालं. हणमानं कोशिंबिरीसाठी पिकलेलं टमाटो पावशेर आणलं होतं. येताना लिंबू, कडीलिंबू आणि इतर मसाल्याचं साहित्यसुद्धा आणलं होतं. कुठेही काटकसर केलेली नव्हती. मायलेकीनं झकास स्वयंपाक केला होता आणि आता ते सगळे पाहुण्याची वाट बघत बसले होते. थोड्याच वेळात मुकुंदराव तिथे येऊन दाखल झाले. त्याचा चेहरा पूर्णपणे पडलेला होता. उत्साह कुठल्या कुठे पळून गेला होता. डोक्यात विचारांचं थैमान सुरू होतं. अतिशय संतप्त झाला होता तो. सासूरवाडीच्या घरातल्या सगळ्यांवर तो चिडला होता. सगळ्यांना भडाभडा शिव्या द्याव्या, बायकोला लाथा घालाव्यात असं त्याच्या मनात आलं होतं. काय करावं आणि काय नको हेच त्याला सुचत नव्हतं. हाताच्या मुठी वळत होत्या, ओठांवर दात करकचून आवळले जात होते. पण त्यांनी स्वतःच्या मनाला कटाक्षानं आवरलं. तो सोप्यात येऊन उभा राहिला. त्यांनी आत पाहिलं. नवऱ्याची चाहूल लागताच उज्ज्वला चौकटीत येऊन उभी राहिली आणि आपल्या नवऱ्याकडे बघून तिने त्याचं हसून स्वागत केलं. पण ते हसणं नेहमीसारखं मुकुंदरावांना निर्मळ वाटलं नाही. ते फसवं, छदमी, नाटकी वाटलं. उजे हृदयाच्या तळातून कुठून तरी हाक उसळत होती. राग उसळत होता. तिला मारण्यासाठी हात शिवशिवत होते. पण मुकुंदरावांना यातलं काहीही करता येत नव्हतं. मुकुंदरावांची नजर सहजच आत गेली. खुंटीवर एक पातळ लोंबत होतं. ते जळलेलं होतं. त्यानंच ते 2 महिन्यांपूर्वी मुंबईहून पाठवलं होतं. त्याला ते आवडलं होतं. रंग आणि आतली डिझाईन त्याला पसंत पडली होती. भारी किंमत देऊन त्यांनी ते विकत घेतलं होतं. तिला ते पोस्टाने पाठवूनही दिलं होतं. आणि तेच पातळ 1-2 ठिकाणी जळलेलं होतं. दादू नांगऱ्याचं बोलणं अत्यंत खरं होतं. त्याला भोवळ आल्यासारखं झालं. त्याने तिथल्या खांबाला पकडलं. चला चला आवरा, हातपाय धुवा, स्वयंपाक झालाय, चला. उगा गडबड करू नका, फिरून दमून आले असतील, जरा बसू देत की. पण मुकुंदराव काहीही बोलला नाही. त्याचा गंभीर चेहरा बघून सगळे जरा चिंताग्रस्तच झाले. कुणाला काही कळे ना. काय मग थोड्या वेळानं जेवणार का? हणमा हातात पाण्याचा तांब्या तसाच धरून म्हणाला. मी जेवणार नाही आहे. मुकुंदरावांनी आपला आवाज संयमानं कमी केला. अहो का? माझी आतली सुटकेस आणा तुम्ही.
अजूनही हणमाला काही कळलं नाही. त्याला वाटलं पाहुण्याला त्या सुटकेसमधलं काहीतरी हवं असेल म्हणून त्यांनी सुटकेस आणली. आणा इकडे. पायातले बूट न काढता मुकुंद गरजला. हणमा नुसता बघत राहिला. त्याने सुटकेस त्याच्याकडे दिली. मी चलतोय. हे वाक्य सगळ्यांनी ऐकलं आणि सगळ्यांच्या काळजाचा थरकापच उडाला. अहो जेवत नाही वय? हणमानं गरीबागत विचारलं. नाही, तुम्ही जेवत बसा, मजा मारत बसा आणि तुमच्या पोरीला सुद्धा हेच सांगा. असं म्हणून मुकुंदराव जोतं उतरला. मुकुंदराव? हणमा पाठोपाठ अंगणात आला आणि पुढे म्हणाला, अहो काय आमचं काय चुकलं आहे का? हणमानं हे घाबरून विचारलं. तोच घाबरून उज्ज्वला झटकन बाहेर आली. मुक्ता चौकटीत आली. कुणाला काही कळेना. माझ्या नावाचं कुंकू पुसून टाक. मुकुंदराव गर्रकन वळून म्हणाले. उज्ज्वलाला धडकी भरली. ती झटकन पुढे आली. नवऱ्याच्या आडवी आली. पाया पडते तुमच्या, भरल्या ताटावरनं जाऊ नका हो. हणमाही पुढे धावला. अहो आमचं काय चुकलं असेल तर माफी करा की आम्हाला. हणमानं रडवेला चेहरा केला. आता माफी एकच. पोरगी कायमची घरात ठेवून बसा. मालक. उज्ज्वला आडवी आली. पाक समोर आली. पुढं येऊ नको नाही तर जीव घेईल मी तुझा. एवढं बोलून मुकुंदरावाने उज्ज्वलाच्या खाडकन मुसकाडीत आणली आणि अचानक हल्ल्यानं ती खाली बसली. मग हणमाई चिडला. जाऊ दे त्याला, कुणी आडवू नका, मी बी बघून घेतो. त्यो खोळ्यासारखं करायला लागला तर आम्ही का शाण्यासारखं वागायचं? पण मुकुंदराव ते ऐकायला तयार नव्हते. ते तिथं क्षणभरही न थांबता वाटेला लागले. उज्ज्वला, मुक्ताबाई आणि हणमंतराव वेड्यासारखं पाहुण्याकडे बघतच राहिले होते. मित्रांनो, हा तिसरा भाग इथेच संपला. चौथा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.